शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। न्यायाधीश पथकाने शाळांना दिली भेट। शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व गुणवत्तेला महत्त्व देण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या न्यायाधीश पथकाने महानगरपालिका कॅम्प परिसरातील शाळांना भेट देऊन शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांची उपस्थिती, भौतिक सुविधा, सुरक्षितता व स्वच्छतेची सखोल पाहणी केली। कॅम्प परिसरात कार्यरत असलेल्या एकूण 8 शाळांची तपासणी करून सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना गुणवत्ता वाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉक्टर शब्बीर औटी साहेब यांनी वर्गांना प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व वाचन करून घेतले। विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने वाचन सादर केल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले। विद्यार्थी केंद्रित अध्यापन, शिस्तबद्ध शालेय व्यवस्थापन आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे त्यांनी विशेष आवाहन केले। या भेटीदरम्यान कॅम्प परिसरातील 8 शाळांच्या मुख्याध्यापक उपस्थित होते। सर्वांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करण्याचे आश्वासन दिले। शाळेतील भौतिक सुविधा, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, पोषण आहार, वर्गखोल्या व सुरक्षिततेची सविस्तर पाहणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या। भौतिक सुविधाबाबत मुख्याध्यापकांनी आपल्या अडचणी व समस्या पथकासमोर मांडण्यात आल्या। त्या समस्यांची नोंद घेऊन आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव कादर शेख यांनी शिक्षकाशी संवाद साधताना माजी प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉक्टर शब्बीर औटी यांचे उदाहरण देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले। प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळून त्याला गुणवत्ता द्यावी असेही त्यांनी आवर्जून सांगितले। या समिती भेटी पथकात पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत पोलीस उपनिरीक्षक अफरीन शेख, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसीलदार जयश्री पंचे, कार्यकारी अभियंता कारलेमार्फत उपअभियंता गायकवाड आदी सदस्य प्रतिनिधी उपस्थित होते। तसेच उत्तर सोलापूर तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादारही यावेळी उपस्थित होते। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र।